नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हेल्थ टॉक मराठी या चॅनलवर। मैत्रिणींनो, आपण रोज स्वयंपाक करतो, पण काही छोट्या छोट्या गोष्टी माहीत नसल्यामुळे वेळ, मेहनत आणि पदार्थ वाया जातात। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे स्वयंपाकघरातील अतिशय उपयुक्त अशा 50 टिप्स। या टिप्स शेवटपर्यंत पाहिल्यात तर तुमचा स्वयंपाक नक्कीच सोपा, चविष्ट आणि परफेक्ट होईल। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। मैत्रिणींनो, त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पहिली टिप्स, कांदा कापताना डोळ्यात पाणी येत असेल तर चाकू थोडासा ओला ठेवा। 2. भात मोकळा हवा असेल तर शिजवताना 1 चमचा तेल टाका। 3. दूध उतू जाऊ नये म्हणून भांड्याच्या कडेवर थोडं लोणी लावा। 4. हिरव्या भाज्या जास्त दिवस ताज्या ठेवण्यासाठी पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा। 5. लसूण सोलायला कठीण जात असेल तर 5 मिनिटे गरम पाण्यात ठेवा। 6. डाळ लवकर शिजावी म्हणून भिजवताना मीठ टाकू नका। 7. भाज्यांचा रंग टिकवण्यासाठी शिजवताना झाकण उघडं ठेवा। 8. चपाती मऊ राहण्यासाठी पीठ मळताना थोडं दूध घाला। 9. फोडणी करताना हिंग शेवटी टाका, चव आणि सुगंध वाढतो। 10. तेल जळू नये म्हणून आधी कढई गरम करा, मग तेल टाका। 11. फ्रीजमध्ये वास येत असेल तर एका वाटीत बेकिंग सोडा ठेवा। 12. उरलेला भात गरम करताना थोडं पाणी शिंपडा। 13. बटाटे काळे पडू नयेत म्हणून कापल्यानंतर पाण्यात ठेवा। 14. आले लसूण पेस्ट जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यात थोडं तेल घाला। 15. चहा छान रंगाचा यायला उकळताना झाकण ठेवा। 16. भाजीमध्ये मीठ जास्त झालं असेल तर लिंबाचा रस घाला। 17. भाजी चिकटत असेल तर मध्यम आचेवर शिजवा। 18. तिखट जास्त झालं असेल तर थोडं दही घाला। 19. तांदूळ धुताना 2 ते 3 वेळाच धुवा। 20. फोडणी करताना तेल खूप गरम नसावं। 21. पोळी जाळीवर भाजली तर छान फुलते। 22. भाजी कापताना सगळे तुकडे सारख्या आकाराचे ठेवा। 23. पुदिन्याची चटणी टिकवण्यासाठी वरून थोडंसं तेल टाका। 24. भाज्या फ्रीजमध्ये वेगवेगळ्या पिशव्यात ठेवा। 25. कांदा जास्त झाला असेल तर चिरून फ्रीजमध्ये ठेवा। 26. डाळ फेसाळत असेल तर चमच्याने ढवळा। 27. तुपाची चव राहावी म्हणून फोटोग्राफी काचेच्या डब्यात ठेवा। 28. मसाले थोडेसे भाजून घेतले तर सुगंध वाढतो। 29. साखर ओलसर होऊ नये म्हणून डब्यात तांदूळ ठेवा। 30. स्वयंपाक झाल्यावर भांडी लगेच धुवा। 31. चहापत्ती नेहमी हवाबंद डब्यात ठेवा। 32. हिरव्या भाज्या कमी पाण्यात शिजवा। 33. उरलेली पोळी फ्रीजमध्ये ठेवा। 34. तेल उडू नये म्हणून त्यात चिमूटभर मीठ टाका। 35. फळं कापल्यानंतर लिंबू लावा। 36. कुकरची शिट्टी जास्त देऊ नका। 37. भाजीत मीठ नेहमी शेवटी टाका। 38. भाजी वारंवार गरम करू नका। 39. ओला नारळ फ्रीजमध्ये ठेवा। 40. ताक बनवताना थंड पाणी वापरा। 41. भाताचा पेज आरोग्यासाठी चांगला असतो, त्यामुळे तो नेहमी खात चला। 42. पोळी डब्यात ठेवताना कापड घाला। 43. मसाल्यांचा डब्बा नेहमी कोरडा ठेवा। 44. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा। 45. धारदार चाकू वापरा। 46. भाजी जास्त शिजवू नका। 47. कढई वापरल्यानंतर लगेच धुवा, जेणेकरून तो स्वच्छ निघते। 48. स्वयंपाक करताना मन शांत ठेवा। 49. वेळेवर स्वयंपाक करा। आणि शेवटची टीप,
प्रेमाने केलेला स्वयंपाक नेहमी चविष्टच लागतो. मित्रमैत्रिणींनो, या 50 किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला मात्र विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच उपयुक्त अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.